या सर नमस्ते. नमस्ते बसा. नमस्ते. तुम्ही मुलगा हा तुम्ही आमच्या इथे. बर मी काय बघितलं होतं का एप्रिलला हो हो एप्रिल मध्ये. त्याच्यानंतर गोळ्या बंद होत्या का चालू होत्या? मागास तुम्हाला टेस्ट करता होते त्या बाजूचे. 2 मिनिट थांबा. हा तुम्ही ज्या वेळी गोळ्या दिलता ना त्या हम्म. त्याच कंटिन्यू आम्ही केलेल्या. बरोबर. सर पण डॉक्टर तेच कंटिन्यू मला गोळ्या ते दिलेल्या. आता हे चालूच आहे औषध हे गोळ्या चेंज केले. आता काय काय औषध चालू आहे सांगू शकता का? डोस या चिठ्ठ्या सोडल्या या गोळ्या चालू तुमच्यातनंच घेतलं. हा हे चालू आहेत आता. हो हे चालू. 1 नंबरची गोळी किती खाताय? अर्धी अर्धी का? नाही ती चिठ्ठी चेंज केली. परत एक गोळी घेतली की. कसं कळणार आता मला? ते चिठ्ठी नाही, द्यायची नाही. नाही तर तुम्ही नंबर सांगा औषध नाही, सांगा. औषधाची हे आहे. माझी खाल्ली. ओके ना. ते. ते पण. सकाळी एक, संध्याकाळी एक. त्याने हे काय सांगा? Mercury 300 आहे ते. येस किती खातात विचारतो. सकाळी एक, संध्याकाळी. सकाळी एक संध्याकाळी. नाही नाही कन्फर्म हे सकाळ संध्याकाळ 2 वेळा. हा नंतर त्यातली एक सकाळी एक आहे आणि संध्याकाळी. नाही थांबून बघून हा, हा, हा. हो, थांबा. किती मिलीग्रॅम बघा. त्याच्यावर लिहिलं आहे. मग आता फाटलंय का? दुसऱ्या तुम्ही काय आमचं फाईल चेक करायला असेल. हा हे किती खाता सांगा. हे दुसरा. एक त्याच्यावर लिहिली सकाळी एक, संध्याकाळी एक. ह्यातल्या एक, ह्यातल्या एक. हा हे सकाळी संध्याकाळ ना. लय मागून हे तुमचं सकाळी लिहिलंय हा, ते इथे. सकाळी एक देत होते आणि यांच्या हातात पाकिट आहे त्यातलं संध्याकाळी. पाठी मारायला फोटो दोन मिनिट. हे सात वाजता. हे ते संध्याकाळी एक. हा. थोडक्यात एक गोळी आहे ते सकाळी, दुसरी गोळी आहे ती फक्त रात्री आणि तिसरी गोळी आहे ते सकाळ संध्याकाळी. ठीक आहे. आता हे औषध चालू असताना कशी आहे तब्येत? हा छान आहे. आणि कवर आलाय तर त्या दिवसापासून आहे व्यवस्थित आहे. फक्त त्यांचं बोलणं जास्त आहे. मागचं काटून बोलणं आणि हसणं. चेष्टा करणं हसणं यायचं. पण कधी कधी वेगवेगळं बडबडतात ना. कधी संदर्भ असलेलं बडबडतात नसलेलं बडबडतात असंच ना. हे लागलं बरोबर तसं आता बरोबर येते पण आता हे डोक्याला लागलं फ्रॅक्चर झालं हे सगळं त्याच्यानंतर हे चालू झालंय. मग चष्मा तुम्ही कोणाच घेतला सर? बरोबर ना. हो, हो. नाही का की हे काही बडबड दे. अगोदरच सुरू ते काय झालं. करते हा, हा. मी ज्यावेळी प्रश्न विचारतोय त्यावेळी काही उत्तर देऊ देत. हे नाही असं समजून माझ्याकडे बघायचं. हा ठीक आहे चालेल. कोण काल काय म्हणतो मी आम्ही का तुम्ही ते आता परत आई आई तिने बोलू देत हा इकडे शिकला मग आपलं कळणार नाही मला. कळलं? सगळ्याला मारलं तरी मी डोक्याला मार लागला त्याला ना, मारलाय. त्याच्यानंतर हे असं झालंय का? नाही अगोदर सुरू झालं. अगोदर म्हणजे कधीपासून? त्यांचा अपघात 84 साली झाला त्यावेळेला सुरू होता. हा मग 20 वर्ष 2005 पर्यंत औषधं चालू होती. तिथून बंद झाली. हा परत पूर्ण बंद झाली. मग ते सायकलिंग जास्त झालं त्यांचं. हा मग ऊन जास्त झालं आणि सायकलिंग ते जास्त अति आनंद पण झाला त्याचा नंबर आल्यावर सायकलिंग. हा हा त्यावेळेपासून मला झोप लागणार अस्वस्थ व्हायला असं म्हणत होते आणि आम्ही घेऊनच येणार होते. आणि सोमवारी सकाळी फिरायला म्हणून गेले ते त्यांचा अपघात. माझ्या 2 होते त्याने उडी मारली म्हटलं. आवडी मारलीच की हा, उडी. ते का रागाच्या भरात केलं का खुशीला का नाराज होते म्हणून? नाराज नको जास्त आहे का माका त्यांना सांगतो कंट्रोल सुटलेला. त्याचं कंट्रोल सुटलेला. त्याचं आणि पोरगी आहे या दोघांचं लग्नाचं टेन्शन येईल. आता हे जे बडबडतात की नाही आता हे चालू आहे हा हे आता बडबड नाही ना हे संदर्भासहित असतं किंवा कधी कधी नसतंय. नसते. मग हे कधीपासून आहे? आता हेच आपलं काय म्हणतात अपघात व्हायच्या आधीच महिनाभर सुरू झाले. अपघात व्हायच्या आधी महिनाभर चालू आहे. म्हणजे त्यांचं सायकलिंग जास्त झालं. मग ते ऊन पहिल्यापासून मानसिक आजार आहेच. 35-40 वर्ष झालं हे आहेच. मध्ये जरा बरे होते. अपघात चालू व्हायच्या अगोदर बिघडला आणि त्यात ते उडी मारलं. त्याच्यानंतर आता वाढलंय का मग हे आता? नाही वाढलं नाही ते तेवढंच आहे. पण सर कसं आहे माहिती काय तिथं जरा बोलते हात भरपूर सही पण स्वतः स्वतः काय केलं. तिथलं आता सरांचं औषध कुठलं चालू आहे त्यांचं? हेच केलंय. आणि नाही, असं- मी दिलेलं औषध होती हा तीच आणि आहे. अच्छा सर दुसरे औषध तिकडे सर जर एक काय दिलं? मिनिट असं बडबड वगैरे नाही ते पण मध्ये पेटून उठते आणि पळून उठते असं पण आहे म्हणते. पण आता हे आता जे आहे हे जास्ती बोलणं आहेच. हो, जास्त आहे. बडबड नाही चिडचिड पण आहे. नाही चिडचिड नाही आहे. नाही बीपी शुगर आहे ना काय नाही. काय
बोलणं, चेष्टा करणे, हसणं. आणि मी पण अहंकार पण आहे हा, थोडा थोडा आहे नाही. आणि मी सांगितलं पण सांगितलं ऐकतात असं. औषधाने किती टक्के शांत आहेत आता? तरी पण आले 60-70% आले करून. म्हणजे तिथं ऍडमिट होते तिथं म्हणजे केले ना महिन्याभरात हा ते ग्रोथ होत आली. त्यांचं रुटीन व्यवस्थित पूर्वीसारखं रात्री झोपतात? हा, झोपतात. सर तिथं आमच्या पोरी तिथं अंगाचे पोरी आहे सर तिथं लई हे होते ते झोप लागत नाही व्यवस्थित माझी. माशा बेशा घुमून वास मारते नको होते ऐकत ते. चांगलं. ते सरांना माहिती ते ओळखले सरांनी. मी पुन्हा काय म्हटलं की हे आपण डिस्कशन करत असताना कधी कधी पेशंट आपल्याला बोलू देत नाही, तरी हे नाहीत असं समजून माझ्याशी डिस्कस करा, म्हणजे सोपं जाईल आपल्या चर्चेला. नाही तर आपण ऐकूच शकणार नाही, डिस्कशनच करू शकणार. कळलं ना काय म्हटलं? तर मला सायको झाले तुम्हाला सायको झाले. तुम्हाला काय वाटतंय? हा तुम्हाला झालं सायको वाटू शकतं. मग मला सगळ्या सायको झालं वाटतं. हा वाटू शकतं ना. मग सर तुम्हाला सांगू हा रागा राहायचा नाही. आपण सगळे आई राहून मही राहून गटातच आहे सगळे आता काय तिकडे पण काय म्हणले? काय त्यांचं मत आहे? आय राऊंड काय म्हणले? आई राहून मही राहून म्हणजे काय आपण ते हाय होते. आता स्वतः आंघोळ वगैरे करतात, आवडतात, सांगायला लागते पण वेळ सांगायला लागते कळते? कधी चुकाचुकी करून वेळ जाते. वगैरे यांना सांगायला लागते, दिवस रात्र काय कळते का? कधी कळते अंदाज? ते खरं यार कधी कधी ट्रॅक सोडूनच बोलतात ना. बोलतोय ट्रॅक सोडूनच बोलणार. कारण लोक त्यांना म्हणजे सकाळ संध्याकाळ म्हणजे जरा थोडा मग वेळ स्मरणशक्ती कसं आहे? नातेवाईकांच्यावर नाव वगैरे आठवतात, सगळं सगळं आठवतं. सगळं आठवते. तुमचं पण आठवते मला ट्रीटमेंट घेतला होता पलीकडे तुम्ही ते पण रूपात दोन आला नाही सर लिखाण बिखाण सगळं हे चालू. जागा काम करताना. मग आता हे सगळं संशय पण आहे कंटिन्यू. कोणतरी बोलत असेल तर माझ्यावर बोलता. हे संशय ते पहिल्यापासून आहे. तुम्ही काय काय कोणी जास्त काय आहे? करायला तुम्ही आता पण असतं की कोण जर दोन त्या मागे हा. स्वतःच बोलणं बंद करतात ना ऐकत बसतात. ऐकत बसतो. ते अतिविश्वास आहेत बघा. मी ते गणपती बाप्पा नमस्कार करायचे बस अतिशय. सारखी बुद्धी घालू तुम्हाला. ते काय झालं त्यांनी सायकलिंग केली तिथं यांचं कौतुक लय लय झालं. झालं. तुम्ही एवढ्या वयात तेवढं हे केला ती केला अवॉर्ड भेटणार हे कोण्या भेटणार. पण पहिला नंबर सायकलिंगला मग ती काय झालं पहिला तिला एकदम ती हर्षवायू म्हणजे त्यांना काय हे झालं. आणि सर तुम्हाला सांगू काय कॉम्प्युटर तुम्हाला कळत नाही सर. आता ते कॉम्प्युटर ठेव बाजूला ते आमचे गुरु आहे ते चांगला ते दोन मुली पसंत करते आम्हाला तिथं हात बनवलेला आहे. मग ही कल्पना ते सुवर्ण मागचं लय आठवलं आणि तेव्हा त्यांनी हसायचं, चेष्टा करायचं, बोलायचं. ते कॉम्प्युटर बदल्या बदल होते ते कॉम्प्युटर चालत नाही देवा पडत मला असं पण नाही म्हणलं. ठीक आहे, गोळ्या देतोस. आता प्लॅन करूया, औषध देतोस. फरक पडायला 8-10 दिवस लागतील. अजून नाही फरक सर तुम्ही पडत. प्लॅन करणार मी प्लॅन करणार हा? प्लॅन तुम्ही करणार का मी परत करणार. औषधं बदलून द्यायला लागेल. बघूया. हा. हा ठीक आहे, ऑब्झर्व करूया. ब्लड टेस्ट चेक करायला लागेल. मी सांगतो तसं करून घ्या पुढच्या वेळी. हा माझं ओ पॉझिटिव्ह रक्त जर तुला आहे. एक औषध weakness- मध्ये की नाही सर हे चेक केलं मी. सिरम मालपटली परवा पण मी आणि ते नव्हते. ते हे केलं. हा सोडियमचा एक चेक केला टेस्ट. महिना झाला ते केलेलं आहे. सरांनी सांगितलेलं का मला? तर आमच्या हायस्कूलला जीवशास्त्र पौंतीचे रसायनशास्त्र होते ते आम्ही पण तपासून शिकवून बिटरचं इंजेक्शन एक घ्यायला लागेल. तसं घ्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात जवळ फॅमिली डॉक्टरकडनं. हा बरं. बोला. हा, हा. 15 दिवसात दे औषध. हा अंदाजे दे. हा, हा. काय तुमच्या मनात पडतं महिन्यात चालते. महिन्याचं देऊ. ठीक आहे, मध्ये काय अडचण तर या सेटल व्हायला अजून समजा नाही वाटलं तर येऊन जाऊ मग. तुम्ही दिलाय ना तेव्हापासून गोळ्या द्या आहेत कव्हर आहे. नाही आता अजून एक थोडं आहे ना, ते अजून जाईल. तर सर कसं असते परमेश्वर कोणाला चालत ते मला असं नाही. हम्म. ते ना ते कॉम्पिटिटिव्ह तिथे पडते मला परमेश्वर पुढं. ही कॅरम घ्यायची बुद्धिबळ डाव खेळायचे म्हणे ते बुद्धिबळाचे ज्याचे बुद्धी जास्त बळ आहे ते होतं म्हणे ते. आणि त्यावेळेला पण तेच पेय ते 5 अर्थ लिहित आहे मी. हे लिहून द्या आम्हाला. आता तसं लिहिता येते सर ते. लिहून द्या काय होतंय. नाही नाही ते नुसता ओम नम शिवाय तर झालं. सकाळी लिखाण करायला बसतात आता. हा हा
आणि कसं आहे कुठे घ्या तुम्ही सबका मालिक एक आहे होऊन असं म्हटलं तर चालता येईल सबका मालिक म्हटलं तर चालतं. बरं चला मोठा चला दुसऱ्या चला पुन्हा भेटू सर गाठ हो, पडत पुन्हा राहू. भेटूया. असं काहीतरी गाठ पडू हो, हो. पण लाईट होत जाऊ नका मला म्हणजे नाही 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 नाही. ते वाईट 440चा व्होल्ट दिसतं मग नाही नाही आता ते पटलं पुस्तक करू मग. नाही नाही या की कॉफी. हं? येतो सर हो, नमस्कार नमस्ते नमस्ते चला बरोबर नंबर घेऊ नका चुकी भरपूर नंबर घ्या माझा हो हो चला घेऊन झालं तू जाऊ घरचे घेऊन चालले जाऊ हो नमस्ते हो हो. Front पाहिजे. ह्या पेशंटचं वैशिष्ट्य असं की हा बायपोलर मूड डिसऑर्डर हा पेशंट आणि वैशिष्ट्य असं की ओव्हर फॅमिलिटी असते या पेशंटमध्ये की पेशंट जास्ती बोलतो जास्ती त्याला सांगायचं असतं ते ऐकत पण नाही प्रेशर ऑफ स्पीच म्हणतो तू गस मी सांगतो आता इथे जर बघितलं तर नातेवाईक त्या पेशंटला घेऊन जात होते पण नाही मला सांगायचं आहे डॉक्टरांना म्हणून तो पेशंट बाहेर जायलाच तयार नव्हते ऐकत होता तुम्ही आणि कंटिन्यू कुठला तरी मागचा टॉपिक घेऊन त्याच टॉपिकवर कंटिन्यू 5, 10, 15, 20 मिनिटं असे बळबळत असतात जास्ती बोलत असतात आपण जर तसंच थांबलो तर ओपीडीमध्ये 1.5-2 तास पण ओपीडीतनं जाणार नाहीत असे पण पेशंट्स असतात सांगायचं एवढंच की हा बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये ओव्हर फॅमिलिटी असते आणि कधी कधी जास्ती बोलतात एकच विषयाबद्दल बोलायला सांगितलं ते कंटिन्युअस एका टॉपिकबद्दल कंटिन्युअस बोलत असतात किंवा एक टॉपिक सोडून दुसऱ्याबद्दल आणखी तिसऱ्याबद्दल आणि तिसरं वाक्य सोडून आणि चौथं असे टॉपिक चेंज करत असतात म्हणजे एक टॉपिक झाला दुसऱ्या टॉपिकवर आणि 10-15 वाक्य बोलायचे परत तिसरा टॉपिक मग परत चौथा टॉपिक अशा पद्धतीने याला फ्लाईट ऑफ आयडियाज म्हणतात तर इथं बघितलं ह्याला प्रेशर ऑफ स्पीच पण होतं म्हणजे पेशंट जास्ती बोलायचा जास्ती स्पीडनं बोलायचा ऐकत नव्हता पटकन बोलायचं असं होतं थोडक्यात काय बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये मेनियामध्ये ही थोडी लक्षणंही असू शकतात जसं बॅकग्राऊंडला तुम्ही मगाशी पेशंटचं बोलणं ऐकत होता थँक्यू